नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणदीप या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र या पुस्तकातील आपण इतिहासातील पाठ 5वा शैक्षणिक वाटचाल आपण पाहणार आहोत. शैक्षणिक वाटचाल म्हणजे शिक्षणासाठी केलेली वाटचाल. तर भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजना यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण यांचा विचार यात केलेला आहे. याच्या जोडीला भारतातील काही प्रतिनिधी क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतला आहे. त्यावरून आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकेल. यामध्ये प्राथमिक म्हणजे जो स्तर जो 5वी ते 8वीपर्यंतचा, म्हणजे त्यानंतर माध्यमिक 8वी ते 10वी, त्यानंतर उच्च शिक्षण म्हणजे 11वी ते 12वी, त्यामध्ये BA डिग्रीपर्यंत, BA 3rd इयरपर्यंत, जसं की अनेक डिग्र्या असतात. उच्च शिक्षण त्याचा यामध्ये विचार केलेला आहे. याच्या जोडीला भारतातील काही प्रतिनिधी क्षेत्रातील संशोधन करणाऱ्या संस्थांचा आढावा घेतला आहे. त्यावरून आपणाला देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना लक्षात येऊ शकते. भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे याची प्रचिती आपणास सर्वत्र भारतातील पहिल्या याची इसवी सन 1951च्या जनगणनेत आली. पहिल्या जनगणनेत साक्षर प्रमाणता 17% होती. ती पुढील प्रमाणे. ज्यावेळेस किती भारतामध्ये शिक्षण प्रक्रिया आहे हे पाहण्यासाठी जटिल आहे, हे पाहण्यासाठी आपण इसवी सन 1951च्या जनगणनेत पहिल्यांदाच साक्षरता प्रमाण 17% होते. ते कसे होते आणि जनगणना वर्ष कोणते आणि त्याची साक्षरता किती होती, किती प्रमाणात होती हे आपण पाहूया. जनगणना वर्ष आणि साक्षरता. जनगणना वर्ष 1971, तेव्हा साक्षरता 34% होती. 1981 साक्षरता 43%. जनगणना वर्ष 1991 साक्षरता 52%. जनगणना वर्ष 2001 साक्षरता 64%. अशा प्रकारे जनगणना जसजशी वाढत गेली तसतशी साक्षरता वाढत गेली. हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकारपुढचे मोठे आव्हान होते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या, जसे की मोफत शिक्षण, मुलींसाठी मोफत शिक्षण, मध्यान्ह भोजनाची योजना, अशा अनेक योजना सुरू केल्या. कारण हे आव्हान भारतापुढे होते आणि ते आव्हान स्वीकारण्याचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्यामध्ये अनेक मुलांचे सहाय्य झाले. त्यामुळे शिक्षण ही व्यवस्था अतिशय प्रक्रिया होऊ लागली. तर त्यामध्ये पाहूया आपण प्राथमिक शिक्षण. 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात. म्हणजेच 6 ते 14 म्हणजे पहिलीपासून कमीत कमी 7वीपर्यंत म्हणजे पहिलीपासून ते 7वीपर्यंत जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात. पण ते विद्यामंदिरमध्ये घेतले जाते, म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत. आपण प्राथमिक कधी म्हणतो की विद्यार्थी जेव्हा 5वीपासून 8वीपर्यंत जातो, पण याच्यामध्ये पहिलीपासून 7वीपर्यंत आहे. पण 6 ते 14 वयोगटातील म्हणजेच पहिलीपासून कमीत कमी 7वीपर्यंत जे शिक्षण दिले जाते तेच प्राथमिक शिक्षण म्हणतात. 1988मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाच्या प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडूफळा योजना सुरू केली. ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ह्या नावाने ओळखली जाते. शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यांसाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला.
या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली. ज्यावेळेस 1988ला मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार केला, त्यावेळेस त्यांनी खडू फळा योजना सुरू केली. म्हणजे खडू आणि फळाच्या द्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे. त्यासाठी योजना ही ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणून या नावाने ओळखली जात होती. शाळांचा दर्जा सुधारणा, म्हणजे त्याची शाळेची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, त्याची रचना कशा प्रकारे आहे ते आपण पाहून व्यवस्थित करणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे बदल होत गेले. योग्य सुयोग्य किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, मुलामुलींसाठी 2 शिक्षक असावेत, पण त्यापैकी 1 शिक्षिका निदान असावीच, असे अनेक नियम. त्याबरोबर फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मुलांना वाचण्यासाठी ग्रंथालय आणि त्याचबरोबर मैदान, क्रीडा साहित्य यांसाठी सरकारने शाळेसाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध केला. योजनांमार्फत निधी घेतला आणि या निधींमार्फत योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था अधिक गतिमान पद्धतीस होऊ झाली. गतिमान झाल्यामुळे प्राथमिक शिक्षणात अतिशय उच्च दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय अशी गतिमान प्रकारची होऊ लागली. त्यामुळे त्या शाळेमध्ये भरपूर अशी मुले येऊ लागली आणि प्राथमिक शिक्षणाला पाठिंबा मिळू लागला. त्यामुळे ही प्रक्रिया गतिमान होण्यास मदत झाली. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षणदीप या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.